मनोज जरांगे यांचा आज मुक्काम एपीएमसी बाजारपेठेमध्ये आहे। मनोज जरांगे यांच्याशी खास बातचीत केलेली आहे आमचे जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पाहूयात। मनोज जरांगे पाटील जे आहेत नवी मुंबई वाशी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि नवी मुंबई वाशी या ठिकाणी त्यांची सभा सुद्धा झाली होती आणि उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील जे आहेत वाशी एपीएमसी मार्केट याच ठिकाणी थांबणार आहेत आणि त्यानंतर आदेश निघाले नाहीत तर मग मनोज जरांगे पाटील जे आहेत 12 नंतर मुंबईला जाणार, आझाद मैदान या ठिकाणी जाणार असे ते बोलतात। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलूयात। पाटील साहेब, काय सांगाल, पुढची भूमिका तुमची काय असणार आहे, कशी असणार आहे? नाही, आता आज नाही जाहीर करता येणार, उद्या 12 वाजता ती जाहीर करू। काय सरकारच्या वतीनं कोणते शासन निर्णय आणि अध्यादेश येत आहेत त्याबाबत सगळं सविस्तर बघितल्याच्या नंतरच करू। बघायला गेलं तर काय वाटतं तुम्हाला, नेमके अधिकार कोणाला आहेत सर्व निर्णय घेण्याचे? सरकारलाच, दुसरे कोणाला अधिकार असणार? सरकारकडेच अधिकार आहे सगळे। काही शिंदे समर्थक असे बोलत आहेत की तुमच्या पाठीशी शरद पवार साहेब आहेत, त्याच्यावर काय सांगाल? कोणीच नाही आमच्या मागे समाज, असं नसतं। आंदोलन इतके दिवस चालत नसतं कोणाच्या जीवावर असल्याच्या नंतर। काही म्हणण्याला काय अर्थ नाही, समाज काम करतो रात्रंदिवस, स्वतःची शक्ती खर्ची घालतोय समाज। एकूणच बघायला गेलं तर पूर्ण तुमचा 5-6 महिन्यांचा प्रवास जो आहे तो या खेपेपर्यंत आला की तुम्हाला मुंबईच्या दिशेला यायला लागलं आणि तुम्ही आता मुंबईच्या वेशीवर आहात, वाशी नवी मुंबई या ठिकाणी आहात। नेमकं काही परिस्थिती वेगळी तुम्हाला दिसली असती का? सरकार दुसरं असतं तर किंवा भाजपचं असतं तर, किंवा नेमकी तुमची भूमिका काय याच्यावर? आरक्षण हीच भूमिका आहे, बाकीच्या भानगडीत आम्ही नाही पडत। कोणाचे त्यांचे वैयक्तिक राजकारण, कोणाचं हे सत्ता कोणाची, याच्यात नाही पडत। कोणाची सत्ता असली आमच्या मागणीवर आम्ही ठाम असतो राहणार। आणि मुंबईमध्ये जाणार तर आझाद मैदान या ठिकाणी जाणार, पण 10,000पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर परवानगी नाही आहे असं एक आझाद मैदान पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे, त्याच्यावर काय म्हणतात? ते उद्याचा विषय। काही झालं तरी 12 नंतरच तुम्ही ते जाहीर करणार आणि उद्या संध्याकाळी तुम्ही आझाद मैदान मुंबईत जाणार, समजा कुठलंच तुम्हाला पत्र आलं नाही नवीन तर? ते फायनल आहे। तर मनोज जरांगे पाटील जे आहेत हे मराठा आरक्षणावर ठाम आहेत। कॅमेरामॅन इम्तियाज सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, वाशी।